मित्रांनो, राज्यातील शेतकरी सध्या एकाच गोष्टीची वाट बघतात, तो म्हणजे खरीप हंगामाचा पीक विमा. आपल्याला माहिती आहे राज्यामध्ये एवढी अतिवृष्टी झाली आणि मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून जेव्हा पॅकेज जाहीर केलं होतं 32,000 कोटीचं, तेव्हा घोषणा करण्यात आली होती की आम्ही ₹17,000 प्रति हेक्टरी पीक विमा देऊ. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे पीक कॅलेंडर जे असतं त्या क्रॉप कॅलेंडरनुसार मित्रांनो पीक विम्याचं वाटप हे जानेवारी महिन्यामध्येच व्हायला सुरुवात म्हणजे व्हायला पाहिजे होती. पण मित्रांनो असं झालेलं नाही आहे. राज्य सरकार, केंद्र सरकार मित्रांनो या गोष्टीला बिलकुलही सीरियस घेत नाही आहे. दरवर्षी शेतकऱ्यांना पीक विमा हा मिळण्यासाठी झटावं लागतं. त्यासाठी आंदोलनं करावं लागतात. मित्रांनो, याच प्रकारे सध्या अमरावती जिल्हा असेल किंवा माझ्या जिल्ह्यात असेल किंवा इतरही जिल्ह्यात मित्रांनो अर्ज देणे सुरू येतं. जसं की तहसीलदार असेल किंवा उपजिल्हाधिकारी असतील यांच्या थ्रू कुठेतरी शेतकऱ्यांचा जो आक्रोश आहे मित्रांनो, तो राज्य सरकारपर्यंत पोहोचतोय. मित्रांनो, आपला हा जो व्हिडिओ आहे हा तुमच्या इतर मित्रांसोबत नक्की शेअर करा. डिजिटल प्लॅटफॉर्म्सवरून मित्रांनो सरकारला देखील माहिती जात असते. सो मित्रांनो, आपलं पीक विम्यासंदर्भात जर सांगायचं झालं तर 2025च्या खरीप पीक विम्यासंदर्भात मित्रांनो कुठेही वाटप सुरू झालेलं नाही आहे किंवा इव्हन मित्रांनो कंपनीच्या माध्यमातून जे कॅल्क्युलेशन्स असतात जे ऑनलाईन दाखवतात पोर्टलला ते देखील दाखवायला सुरुवात झालेली नाही आहे. सो मित्रांनो, हेच एक अतिशय महत्त्वाचं अपडेट होतं. आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि धन्यवाद.